माईक आज आणला होता दादांच्या कार्यक्रमासाठी, तर बॅनर्जी सर म्हणले आमच्याकडे माईक नाहीये, मग आता हा स्पीकर नाहीये, त्यामुळे हा स्पीकर सुद्धा आज आपण या ठिकाणी भेट देतो आहे। ही भेट नामदार चंद्रकांत दादा पाटील हे 1,12,041 मतानं विजयी झाले, याबद्दल जशी आहे तशीच दादांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि चांगलं खातं की ज्याद्वारे महाराष्ट्रभर दादा त्यांच्या कार्याचा ठसा उमटवू शकतील ते मिळावं, अशी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं मी या ठिकाणी परमेश्वरसाठी प्रार्थना करतो। अमित कुमार बॅनर्जी सर दोन शब्द बोलण्यापूर्वी दादा एक मागणी करायला थोडासा उशीर झाला। आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतात आणि बालग्रामच्या वतीने एक ITI चालवलं जातं ज्याला परवानगी आहे पण ग्रँट नाहीये। आता ज्या वेळेला आपण या 130 मुली आता या ठिकाणी आहेत, 80 मुलं आहेत, अशा बालग्रामच्या 10 शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि बॅनर्जी सर कलकत्त्याहून जेव्हा बालग्रामचे संचालक म्हणून या ठिकाणी आले त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा संकल्प केला। त्या संकल्पाला अनुसरून आज ते या ठिकाणी बालग्राम मळवलीमध्ये भाजीमध्ये चालवतात। असेच महाराष्ट्रात इतर अनेक केंद्र आहेत। या पुढील काळामध्ये दादा तुमचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी राहावा। मी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा जी मदत लागेल ती त्यांना करणारच आहे, पण तुमचा आशीर्वाद लाभला तर या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुलामुलींचा सांभाळ होऊ शकेल। यात देवदासींची मुलं आहेत अनेक, मी आता त्याचा उल्लेख करत नाही, पण अनेक महाराष्ट्राच्या भागातून या मुलींचा सांभाळ केला जातो। त्याबद्दल बॅनर्जी सरांना त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत। मी बॅनर्जी सरांना 2 मिनिटं बोलायची विनंती करतो, त्यानंतर दादा आपल्याशी संवाद साधतील आणि मग आपण हा कार्यक्रमाचा समारोप करू। माझ्यासोबत क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे विश्वस्त सतीशजी कोंडाळकर व इतर मान्यवर उपस्थित आहेत। बॅनर्जी सर या ठिकाणी 2 शब्द आपल्याशी संवाद साधतील। माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि बरोबर खर्डेसाहेब ज्यांच्या संजोगाने हा कार्यक्रम करू शकले आणि मंजुश्री काय आज आपण इथे बालग्रामच्या मुलाला जे सोलापूरच्या दर आणि लाऊडस्पीकर्स तुम्ही आम्हाला देत आहे त्याचा मी आभार मानतो। दादा मला प्रार्थना आहे तुम्हाला तुम्ही बालग्राम येऊन तुम्हाला आशीर्वाद करून धन्यवाद। तुम्ही इथे आले आम्हाला आज भेटले संधी भेटले त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद। दोन तीन दिवसापूर्वी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी मला फोन केला की शपथविधी आटपून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मतदारसंघामध्ये 1 दिवस जाताना, कारण संध्याकाळी पुन्हा मुंबईत जायचं आहे, उद्यापासून 3 दिवस अधिवेशन आहे, 1 दिवसासाठी का वेळेला येताना तुम्ही वाटेत थांबा। ते मला काय आहे माहीत नाही, कारण संदीप खर्डेकरांच्या बाबतीत मी असा निर्णय केला की ते काही म्हणाले तर हो म्हणायचं आणि मग जवळ आला कार्यक्रम की समजून घ्यायचं की काय कुठे यायचं आहे। तसं थोडं मला गाडीत माझ्या OSD मंगेश देशपांडेने सांगितलं आणि आता प्रास्ताविकेतून कळलं की ह्याच्या 10 ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, पूरे महाराष्ट्र में है, पूरे देश भर में। पुणे जिले में 1 है, पुणे जिले में 6 है, जिसमें आप बालग्राम नाम से अनाथ आश्रम चलाते हैं, जिसमें सारे बच्चे बालग्राम में नहीं पढ़ते तो रहते हैं बालग्राम में, तो पढ़ने के लिए अलग अलग जगह जाते हैं। आपके स्कूल है तो स्कूल सारे के सारे ग्रांटेबल है, एक को भी ग्रांट नहीं है, तो इसको चलाने के लिए पैसे कौन देते हैं? ये संदीप खर्डेकर जैसे लोग देते हैं। तो ऐसे ऐसे मैं समझूंगा ये क्या है, आप किस प्रेरणा से बंगाल, कितने साल हुए आए आप? 42 इयर्स हुए, तो आप इधर के हो गए अभी? मुलं बाळ सगळे इथेच आहे, तुम्हाला मराठी येतं? हां,
त्यामुळे हळूहळू जरा समजून घेतो की बालग्राम काय आहे, काय काय ऍक्टिव्हिटी आहे, लोक देणगी देतात म्हणजे काय काय देतात, सरकार म्हणून यात काय करतात असं आपण नक्की विचार करू. मी खर्डेकरांचंही मनापासून अभिनंदन करतो की अशा ज्याला मदत झाली पाहिजे अशा संस्थांचा तुम्ही शोध घेत असता आणि त्यांच्या गरजेप्रमाणे वस्तू देत असता. बऱ्याच वेळेला गरज नसताना काहीतरी देणं, धान्य देणं, भांडी देणं याचा उपयोग नसतो. आता थंडी यावेळेला खूप असेल, ज्या वेळेला पाऊस खूप पडतो त्याच्या पुढे स्वाभाविकपणे थंडी जास्त पडते आणि ऊन पण कडक होतो. त्यामुळे या थंडीमध्ये यांना सोलापुरी चादर दिलेली आहे, ती आवश्यक होती. त्याबद्दल मी संदीप खर्डेकरांचं, त्यांच्या क्रिएटिव्हच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आमच्या खर्डेकर बहिणींचं खूप मनापासून अभिनंदन करतो. मैंने जी को ये कहते हैं कि यहाँ जो जो कम पड़ेगा उसकी एक बार लिस्ट बनाई. ग्रांट ये मैं तुरंत शब्द नहीं दे सकता क्योंकि वो किसी एक को नहीं दी जाती, उसका राज्य का एक धोरण बनना पड़ता है कि ऐसे कितने हैं भाई, 333 है, चलो सबको दो. नहीं, इनमें से एक जरा संदीप के नजदीक के ऐसा नहीं होता, तो गवर्नमेंट का क्या दे सकते हैं वो भी सोचेंगे, पर प्राइवेटली तो आप कल्पना ही नहीं कर सकेंगे. संदीप जी थोड़ा थोड़ा कल्पना कर रहे हैं कि भाई ये कैसे करते हैं इतने सारे विषय. तो एक बार आपकी सारी आवश्यकताओं को समझेंगे और ये सारे जो आपके साथ पढ़ रहे हैं उनकी आवश्यकताओं को समझेंगे और भविष्य में बहुत कुछ करेंगे. सूस पाषाण रोड पर कल एक बड़ा एक्सीडेंट हुआ, वहाँ मुझे पहुँचना है, इसलिए थोड़ी मैं जल्दी में हूँ, बाद में आराम से मिलेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.